नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे विदाउट ऑनियन गार्लिक दाल फ्राय। चला तर मग आपल्या दाल फ्रायला सुरुवात करूया। मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्याला कुकरमध्ये 4 शिट्या काढून शिजवून घेतलेली आहे। हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे। चला तर मग आपल्या दाल फ्रायला सुरुवात करूया। मी गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे। पातेलं गरम झाल्यावर त्यात आपण 2 चमच तेल टाकून घेऊया। तेल तापल्यावर आपलं तेल आता तापलेलं आहे। त्याच्यात 2 मिरी, 1 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 1 तेजपान घालून थोडंसं 1 ते 2 सेकंद परतून घेऊया। लगेचच याच्यात आपण आता गॅसची फ्लेम कमी करून आल्याचा कीस अर्धा चमच, एक हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, कढीपत्ता तळल्यावर याच्यात आपण 1 बारीक चिरलेला टोमॅटो, आणि टोमॅटो मिक्स केल्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ टाकून त्याला 1 ते 2 सेकंद परतून घेऊ आणि एक झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिटं टोमॅटो मऊसूत होईपर्यंत शिजू देऊया। आपले आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहे। आपल्या टमाट्याने आता छानपैकी तेल सोडलेलं आहे, मऊसूत शिजलेलं आहे, बघू शकता। याच्यातच आता आपण किंचित हळद, आपण वरणात हळद आणि मीठ घातलेलं आहे म्हणून तुम्ही आपल्या सोयीनुसार घाला। अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धने पावडर, थोडं एकजीव करून घेऊया। याच्यात आपण आता शिजलेलं तुरीचं वरण घालणार आहोत। आणि थोडंसं पाणी, तुम्हाला जसं आवडेल, जितपत आवडेल, घट्ट पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आम्हाला थोडंसं, आमच्या घरी थोडंसं मीडियमच वरण लागतं, पातळ।
याच्यातच आता आपण थोडीशी कसुरी मेथी, 1 चम्मच कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही घालू शकता. दाल फ्राय मध्ये तसं घालत नाही, पण मला याची टेस्ट खूप आवडते म्हणून मी 1 चम्मच कसुरी मेथी घातलेली आहे. याला आता आपण 5 ते 6 मिनिटं उकळी येऊन शिजू द्यायचं आहे. शिजून घेऊ. आपलं वरण आता चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला खाली उतरून घेऊया. मी वरण आता खाली उतरून घेतलेलं आहे. आता वरणासाठी तडका तयार करूया. मी एका वाटीत 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. तूप थोडंसं गरम झालं की याच्यात आता आपण थोडीशी मोहरी, आता छानपैकी तडतडलेली आहे. याच्यात आता आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया. चिमूटभर हिंग आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तुम्ही मोहरी आणि जिरा फोडणीतही घालू शकता. तडक्यामध्ये आपल्याला याचा फ्लेवर खूप छान लागतो वरणात, त्याच्यामुळे मी तडक्यातच टाकत असते. आता आपला तडका रेडी झालेला आहे. आता हा तडका आपल्या वरणात घालून घेऊ. तडका वरणात घातल्याबरोबर झाकण ठेवायचे, नाहीतर त्याची वाफ निघून जाते. आणि थोडासा बारीक चिरलेला वरून कोथिंबीर. आपला दाल फ्राय रेडी झालेला आहे. आता एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत आपण. रेडी झालेला आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सुगंध येत आहे. असा लाजवाब दाल फ्राय आपला रेडी झाला आहे. नक्की एकदा घरी ट्राय करून बघा.